कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. संगमनेर तालुक्यातील जांबूत बुद्रुक ते जांबूत खुर्द पारनेर हद्द रस्ता हा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सन 2018 मध्ये 40 फूट रुंदीचा झालाय. तर या रस्त्यावर 8 दिवसांपूर्वी जांबूत खुर्द येथील रस्त्यालगतचा शेतकरी दस्तगीर आयुब पटेल यांनी साईड पट्टी 6 फूट, साईड गटारातील आणि गटाराच्या बाहेरील भिंत 3 फूट असा JCBच्या साह्यानं फोडून घेतलाय. तर या रस्त्याची रुंदी आता 14 फूट कमी झाली आहे. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना धोका निर्माण होतोय. जांबूत खुर्द मुस्लिम कब्रस्तानकडे जाणारा अल्पसंख्याक निधीमधून नवीन तयार केलेला ग्रामपंचायत मालकीचा रस्ता हा देखील JCBच्या साह्यानं कटिंग केला असून या संदर्भात ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुभाष डोंगरे यांनी फोनद्वारे विचारणा केली असता सदर व्यक्तीनं अरेरावीची भाषा वापरली आहे आणि शिवीगाळ केली आहे. तर यामध्ये रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या झाडांचं नुकसान झालंय. या संबंधित अतिक्रमणाची आणि झालेल्या झाडांच्या नुकसानीची माहिती पत्राच्या माध्यमातून वन विभागाला दिली गेली आहे. लवकरात लवकर हे अतिक्रमण थांबवावं, अन्यथा तहसील कार्यालयासमोर उपोषण केलं जाईल, असाही इशारा उपसरपंच सुभाष डोंगरे यांनी दिलाय. स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होऊनही या गावाला व्यवस्थित सुविधा भेटत नाही. यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो आणि या संघर्षामधून हा 2018-19 हा रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेतून याचं काम करण्यात आलं. परंतु याचंही काम व्यवस्थित झालेलं नाही आणि जे काम झालं त्याच्यात साईड गार्ड वगैरे लावलेले नाहीत. तरी पण या ठिकाणी मी ज्या ठिकाणी उभा आहे या ठिकाणी साधारणपणे 40 फूट रुंदीचा हा रस्ता 18-19ला पूर्ण झालेला आहे आणि सदर रस्ता पूर्ण झाल्यानंतर आता साधारणपणे 15 ऑगस्टला मी या ठिकाणी अपूर्ण कामासाठी पूर्ण करण्यासाठी मी उपोषणाचा मार्ग अवलंबला होता. परंतु मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत या विभागाने परत त्या रस्त्याची पूर्ण दखल घेऊन रस्त्याचं काम चालू करण्याचे आश्वासन दिले. परंतु त्याही रस्त्याचं व्यवस्थित काम चालू नाही आणि लगतच्या असणाऱ्या शेतकरी दस्तगीर आयुब पटेल या शेतकऱ्यांनी 14 फूट रुंदीचा हा रस्ता उकरून माझ्या मालकीचा आहे असं म्हणून त्यांनी दादागिरी करून रस्ता 40 फुटातून 14 फूट वजा करून हा रस्त्याच्या मध्ये गटर घेऊन रस्त्याच्या साईडची ग्रामपंचायतीने लावलेली झाडे आणि मोठमोठे झाडे उपसून फेकलेली आहेत. JCBच्या सहाय्याने यांनी हे काम केलं असून सदर रस्त्याची तक्रार मी पोलीस स्टेशन, मुख्यमंत्री सडक योजना, फॉरेस्ट विभाग आणि तहसीलदार साहेब यांच्याकडे पत्रव्यवहार केलेला आहे. परंतु 8 दिवस होऊनही याची कुणी दखल घेतलेली नाही. जर या गोष्टीची दखल घेतली गेली नाही तर मी 8 दिवसाच्या आतमध्ये तहसीलदार संगमनेर या ठिकाणी उपोषणासाठी बसणार आहे. तरी लवकरात लवकर या रस्त्याला झालेली झाडांची नुकसान, ग्रामपंचायतच्या माध्यमातून लावलेली 19 स्विचच्या दरम्यानची झाडे आणि त्याचप्रमाणे हा रस्ता अरुंद होऊन या ठिकाणी वाहतुकीस कोंडी निर्माण झालेली आहे. तरी याची लवकरात लवकर दखल घेऊन सदर इसमावर कारवाई करण्यात यावी अशी मी मागणी करत आहे. रमजान शेख, सी न्यूज मराठी, साकोर. प्रवरा फुटवेअरला 21 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल 7 सप्टेंबर ते 7 नोव्हेंबर कालावधीत खरेदीवर 15% डिस्काउंट. सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे नामांकित कंपन्यांचे लेदर शूज, स्पोर्ट शूज, सॅन्डल्स आणि चप्पल्स, त्याचबरोबर स्कूल शूज खरेदीसाठी अग्रगण्य आणि विश्वासार्ह नाव म्हणजेच प्रवरा फुटवेअर. तर आमच्याकडे सुरू असलेल्या सेलचाही लाभ घ्या. ठिकाण प्रवरा फुटवेअर, नवीन नगर रोड, संगमनेर, 9011 777 128.